राधिकास किचन स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मस्त लाल दाटसर बिना प्रिझर्वेटिव्हचा होममेड टोमॅटो सॉस. टोमॅटो सॉस बनवायला अतिशय सोपा आहे. प्रिझर्वेटिव्स आणि साखर भरपूर असते बाहेर मिळणाऱ्या टोमॅटो सॉसमध्ये, त्यामुळे आज मी घरी बनवणार आहे. त्यासाठी इथे मी घेतलेत 1 किलो लाल टोमॅटो. इथे मी गावरान टोमॅटो घेतले आहेत. तुम्ही कुठले पण टोमॅटोचा वापर करू शकता. हे असे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. त्याचा थोडासा पांढरा भाग जो आहे तो मी काढून घेतला आहे. आता मी इथे घेतलं आहे एक छोटं बीट. यानी नॅचरली टोमॅटो केचप किंवा सॉसला छान रंग येतो. एक बीट. आणि आता घेणार आहे एक कांदा एकदम छोट्या आकाराचा. जर तुम्हाला बिना कांदा लसणाचा करायचा असेल तर तुम्ही हे स्किप करू शकता. एक कांदा मोठ्या तुकड्यामध्ये कापून घेतला आहे. इथे प्रेशर कुकरमध्ये घ्यायचा आहे टोमॅटो. चिरून घेतलेले टोमॅटो सगळे, कांदा, बीट सर्व काही प्रेशर कुकरमध्ये आपल्याला शिजवायचं आहे. बीट थोडंसंच घ्यायचं आहे, खूप जास्ती घेतल्याने त्याची एक वेगळी चव येते. घालायचं आहे आलं 1 इंच, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या. इथे काही खडे मसाले घेतले आहेत, जसं की दालचिनी, मिरे आणि लवंग. घालायचं आहे पाणी. टोमॅटो पूर्णपणे बुडतील इतपत पाणी आपल्याला त्याच्यात घालायचं आहे. आता मी घालणार आहे अर्धा वाटी गूळ. गावरान टोमॅटो असतील तर ते थोडे जास्ती आंबट असू शकतात, त्यामुळे गुळाचं प्रमाण नंतर ॲडजस्ट करू शकता. आत्ता मी इथे घातलं आहे अर्धाच वाटी. आणि घालणार आहे मीठ. तुम्हाला गुळाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही इथे साखर किंवा ब्राऊन शुगरचा वापर करू शकता. साधारण 3 शिट्ट्या मी करून घेतल्या आहेत. 3 शिट्ट्यांनंतर हे खडे मसाले मी बाजूला काढून घेणार आहे. मी खडे मसाले या डब्बीत ठेवल्यामुळे काढायला सोपं गेलं आहे. तुम्ही अशी मसाल्यांची एक पोटली पण करू शकता. ह्याच्यात जे जास्तीचं पाणी दिसतं आहे ते तुम्ही सूप म्हणून वापर करू शकता किंवा कुठल्या भाजीत, ग्रेव्हीतसुद्धा याचा वापर करू शकता. याने खूप छान फ्लेवर येईल. आणि आपल्याला आता हे सगळं हलकं गार करून वाटून घ्यायचं आहे. हे तुम्ही पूर्ण थंड करून पण वाटू शकता. हे माझं टोमॅटो केचपचा बेस तयार आहे. आता याला एका चाळणीतून चाळून घ्यायचं आहे. यानी याच्यात जे काही जिन्नस बारीक झाले नसतील ते सगळे व्यवस्थित गाळून निघतील. टोमॅटोच्या बिया, चोथा सगळा व्यवस्थित याच्यातून फिल्टर होऊन निघेल आणि आपल्याकडे छान स्मूथ अशी पेस्ट राहते. कलर खूपच सुंदर आला आहे. आता याच्यात मी घालणार आहे थोडं तिखट आणि विनेगर. तिखट आपल्या चवीप्रमाणे टाकायचं आहे. मी इथे बेडगी मिरचीचं तिखट घातलं आहे, ज्याला कलर असतो, त्यामुळे ते थोडं जास्ती प्रमाणात घातलं आहे. तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 ते 2 मोठे चमचे आपल्याला विनेगर घालायचं आहे आणि याला छान दाटसर होईपर्यंत उकळी काढायची आहे. टोमॅटो सॉस झाला आहे की नाही एका प्लेटवर टाकून आपल्याला हे बघता येऊ शकतं. ज्या अर्थी ते पटकन उघळत नाही आहे याचा अर्थ ते व्यवस्थित झालं आहे. थंड करून काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. होममेड टोमॅटो सॉस तयार आहे.